तर आज मी शोरूमला घेऊन जाणार होतो माझी सायकल, कारण की आज होती सायकलची स्पर्धा. नंतर टीम लीडरचा आला कॉल, भाऊ गप घाल आणि आपली 2 व्हीलर घेऊन ये, बजाजची स्पर्धा आहे, आपली स्पर्धा नाही. त्याच्यानंतर मी माझ्या 2 व्हीलरला केलं क्लीन, भाऊ आपली टॅनर आहे एकदम चकचकीत. त्याच्यानंतर मी केला माझा आयफोन फ्लेक्स, 1.5 लाखाच्या गाडीमध्ये 2 लाखाचा आयफोन फ्लेक्स. त्याच्यानंतर मग मी घेतला आपला डबा आणि त्याच्यानंतर आपल्या आत्याने दिला होता चहा आणि बिस्किटचा नाश्ता, हे घे आणि गप खा आणि ऑफिसला जा, असं म्हणून भाऊ मी देवाचं नाव घेऊन चहा बिस्किट तर खाल्लेलं आहे. पण भूक तर मला तरी पण लागली होती. तरी पण भाऊ जे भेटते ते खायचं. आणि 10चं ऑफिस होतं तरी पण आपण आज 8:30लाच निघालो होतो, कारण की भाऊ आज तुम्हाला म्हणलं सायकलची स्पर्धा होती आणि रोड तर असं क्लीन केला होता जसं मला तर वाटत होतं अमेरिका नाही तर कुठेतरी आलेलो आहे. त्याच्यानंतर जाऊ दे, आपलं काय रोजचं ते झाटूपट आहे, आपल्याला तर ऑफिसलाच यायचं आहे. त्याच्यानंतर मी आलो ऑफिसला, केलं गाडीची पंचिंग, माझी पंचिंग. त्याच्यानंतर आपल्याला शोरूमला आली होती आज पंच ही होती जी ऑटोमॅटिक होती, ते पण CNG मध्ये. तुम्ही कधी बघितली पण नसेल. हे घ्या, डीकट स्टेअरिंग, ऑटो AMT गिअरबॉक्स दिलेला आहे आणि ICNGची टेक्नॉलॉजी दिली आहे. बस एवढीच इन्फॉर्मेशन पाहिजे नसेल तर MP टाटा मोटर शोरूमला आहे बाकीची इन्फॉर्मेशन द्यायला. पूर्ण व्हिडिओ ह्याच्यात नाही घालवणार मी. त्याच्यानंतर मित्रांनी आला होता परत नाश्ता, मूग भजी कमी आणि गोल भजी जास्त होती. आपल्याला काय फुकटचं भेटतं, खाऊन घ्यायचं रपा. त्याच्यानंतर झाली होती मीटिंग चालू. मीटिंगमध्ये म्हणलं होतं आज होईन बुकिंग, पण आज होती सायकलची स्पर्धा चालू होणार होती 10 वाजता आणि झाली 3 वाजता आणि 5 मिनिटातच स्पर्धा संपली. आमच्या सगळ्यांचा पोपट झाला. पोपट काय ऑडियन्सवाल्यांचा पण झाला. यांना वाटतं यांना पण हातबीत देईन, कोणी हातबीत काय मिळून नाही घेतलं. 70च्या स्पीडनी गेले. त्याच्यानंतर शोरूमला वाढली होती गर्दी. मग बघितलं आपले ट्रॅकिंग फॉर्म एवढे सगळ्यांनी 1-1 रुपये घेतले, तरी पण मीच गाडी घेईन. त्याच्यानंतर भाऊ झाली होती आपली बुकिंग आणि बुकिंग झाल्यानंतर काय बुकिंग घेताच रात्र होती ते मला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.